जामखेड शहरातील प्रांजलताई चिंतामणींच्या हस्ते आरोग्यदूतांना दिवाळी भेट देण्यात आली। अमित चिंतामणी मित्रमंडळ परिवाराने जपली कृतज्ञतेची परंपरा। हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी जामखेड नगर परिषदेचे आरोग्यदूत स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी मित्रमंडळ यांच्या वतीने सेवा सुरक्षा निराधार ही संकल्पना घेऊन दिवाळी साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी नगरसेवक अमित चिंतामणी, प्रांजलताई अमित चिंतामणी, भाग्यश्रीताई लोहकरे, माधुरीताई काथवटे, आशाताई ओझरडे, कीर्तिताई चिंतामणींसह आदी महिला भगिनी व नगरसेवक अमित चिंतामणी मित्रमंडळ परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आभार संतोष जगताप यांनी मानले। तर मला हे सांगायचं की खरंच तुम्ही पहाटे 5 वाजल्यापासून स्वच्छतेचं महत्त्व काय आहे हे गृहिणीला चांगलं समजतं आणि पहाटे 5 वाजल्यापासून तुम्ही जे काम करता स्वच्छ, जर ते स्वच्छ असेल रस्ते म्हणा, बाकीचे तुम्ही जी स्वच्छता करता तरच सगळं वातावरण चांगलं राहू शकतं। त्यामुळे तुमची सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामध्ये कामगिरी आहे स्वच्छ वातावरण चांगलं राहण्यामध्ये। तर जर स्वच्छता ठेवली तर त्यात आरोग्यही चांगलं राहतं। तर नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मेन म्हणजे स्वच्छतेची गरज आहे। आणि कचरा म्हणा, गाडी म्हणा, रस्त्यावरचं जे फुलं साफसफाई हे जे आहे, आत्ता सकाळी 2 दिवस सुट्टी घ्यायची म्हटलं तरी तुम्हाला अडचणी नको वाटते। तुम्ही म्हणता सर्वात महत्त्वाचा असणारा दिवाळी हा जो सण आहे याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। सालाबादप्रमाणे होत असलेला हा दिवाळी उत्सव याच्यासाठी सेवा सुरक्षा आणि निराधार हा एक संकल्प घेऊन आपण यावेळी यात सर्व कार्यरत राहिलेले अशा सर्वांचा या दिवाळीच्या गोड भेटीने सन्मान करणार आहोत। खरं तर गेली अनेक वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या सर्व स्नेहीजनांचा संपर्क माझा राहिलेला आहे। अनेक वेगवेगळ्या घटनांमध्ये, अनेक वेगवेगळ्या प्रसंगी आपण एकत्रित काम केलेलं आहे। एकत्रित काम करत असताना आपले जे काही प्रश्न असतील, आपल्या ज्या काही अडचणी असतील, या सगळ्या समजून घेऊन आपण सातत्याने पुढे गेलेलो आहोत। जे काही आपण आंदोलनं केली असतील नगर परिषदच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, त्या प्रत्येक वेळेला जिथं जिथं शक्य आहे प्रत्येक ठिकाणी मी आपल्यासोबत राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। अशा या सगळ्या प्रसंगातून जात असताना येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची भूमिका नक्कीच महत्त्वाची असणार आहे। आणि हे सर्व करत असताना एक चिंतामणी परिवाराकडून, माझ्या मित्रपरिवाराकडून मला एक सूचना करण्यात आली की आपण यावर्षी सर्वांचा सन्मान करण्यात यावा। तर औपचारिक आम्ही बोलताना सांगितलं की सन्मान दरवर्षी होतो किंवा प्रत्येक गोष्टी आमच्या वर्षभरामध्ये संपर्कात असल्यामुळे सातत्याने सर्वजणांशी माझा संपर्क असतो। परंतु या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे कुठंतरी पुढं आलं पाहिजे असं माझ्या मित्रपरिवाराकडनं सूचना झाल्याच्यानंतर मी ती लगेच ॲक्सेप्ट केली की आपण जे हे सर्व कार्य करीत आहोत हे कार्य निश्चितच ज्या लाभार्थीपर्यंत पोचायचं आहे त्यांच्यापर्यंत पोचतं आहे। परंतु तुमच्या या कार्याची दखल घेऊन समाजातील अनेक हात समाजातील सर्व घटकांसाठी पुढे सरसावले पाहिजेत अशी संकल्पना त्यांनी मांडल्याच्यानंतर या सोशल मीडियामध्ये किंवा अधिकृत असं ज्या कार्यक्रम करून मी काही जी भेट देणार आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मी तो प्रयत्न यावेळी केलेला आहे।